सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कार्व्हर हे पुस्तक, आणि या पुस्तकातलं डॉक्टर कार्व्हरांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपण वाचत आहोत. या पुढच्या गोष्टी आता आपण आज वाचणार आहोत. तर सुरू करते. 1937च्या सुमारास प्राध्यापक कार्व्हर आणि सुप्रसिद्ध उद्योगपती हेनरी फोर्ड यांची भेट झाली. रथी महारथींची भेट ती. एक होता उपेक्षित, दलित, काळ्या समाजात जन्म घेतलेला, तर दुसरा होता समाजावर प्रभाव टाकून असलेला कोट्याधीश. एक वय सोडलं तर कोणतंही साम्य नव्हतं त्या दोघात. साम्य नव्हतं कसं? दोघांचाही श्रमप्रतिष्ठेवर विश्वास होता, प्रयत्नांच्यावर श्रद्धा होती. फोर्ड मोटारीची निर्मिती करून हेनरी फोर्ड स्वस्थ बसले नव्हते. नवनिर्मितीची जिद्द त्यांना अस्वस्थ करीत होती. काहीतरी नवीन घडवावं ही जाणीव टोचणी लावून होती. तशा डॉक्टर कार्व्हर यांच्या अविश्रांत परिश्रमातून साकारणाऱ्या समाजोन्नतीच्या ध्यास त्यांच्या कानी आला. वाट वाकडी करून फोर्ड साहेब टस्कगीला आले. दोघेही परस्परांचा वकूप, परस्परांचे असीम कर्तृत्व ओळखून होते. परस्परांविषयी आदरभाव ठेवून होते. पहिल्याच भेटीत अंतःकरणे खुली झाली. अंतरीच्या खुणा पटल्या. हस्तांदोलन करताना दोघांच्याही मुद्रा कशा कमालीच्या प्रफुल्लित झाल्या होत्या. हेनरी फोर्डला डॉक्टर कार्व्हर यांच्या निस्पृह निर्विकल्प मनाचा मोठेपणा जाणून घेण्यासाठी फार काळ जावा लागला नाही. ते दिसतात त्याहीपेक्षा अधिक पटीनं त्यांचं व्यक्तिमत्व विशाल आहे. या मुक्तात्म्याला गरज कशाची ती नाहीच, याचा अनुभव फोर्ड साहेबांनाही आला. शाश्वत मूल्ये पैशाच्या मोबदल्यात मिळत नसतात. किंबहुना पैशाच्या मोबदल्यात ते जे विकत घेता येतं त्याला शाश्वत मूल्य म्हणत नाहीत. हेनरी फोर्ड यांच्या या विधानाचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर कार्व्हर. पण ज्या परिस्थितीत वातावरणात ते जगत होते त्याने त्यांच्या आचरणाचं मोल होत नव्हतं. काय बोलतो यापेक्षा कोण बोलतो याच्याकडेच लोकांचं अधिक लक्ष असतं. भोवतालची परिस्थिती साथ देणारी नसली की असामान्य कर्तृत्व लोकांच्या नजरेसमोर यायला काळ जावा लागतो. तसंच काहीसं डॉक्टर कार्व्हर यांचं झालं होतं. डिअरबॉर्न येथे सोयाबीन्सची लागवड करून त्यापासून अनेक उपयुक्त उत्पादनं बनवण्यात श्री फोर्ड यांनी यश मिळवलं होतं. डॉक्टर कार्व्हरना फोर्ड साहेबांच्या या संशोधनाविषयी कमालीची उत्सुकता होती. त्यामुळे त्यांनी पहिल्याच भेटीत डिअरबॉर्नला भेट देण्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि तेथून परतल्यावर आपल्या संशोधनाचा रोख सोयाबीनकडे वळवला. लवकरच डॉक्टर कार्व्हरनी फोर्डना मोटारीचे काही सुटे भाग बनवण्यास योग्य असे प्लॅस्टिक सोयाबीनपासून तयार करून दाखवलं. तसंच त्यांनी सोयाबीन्सपासून तयार केलेले तेल मोटारीसाठी वापरायच्या रंगाचं मूलाधार बनले. फोर्ड साहेबांना आता दक्षिणेची ओढ लागली होती. त्यांनी जॉर्जियात बरीच जमीन खरीदली. तेथे मग कृषी संशोधन केंद्र उभारलं. काळ्या गोऱ्यांना उद्योग मिळाला. कामगारांसाठी घरं उभारली. त्यांच्या मुलांसाठी शाळा बांधल्या. एक शाळा डॉक्टर कार्व्हर यांच्या नावे होती. डॉक्टर कार्व्हर यांनी मातीपासून बनवलेल्या रंगाने तेथील इमारती नटल्या. टस्कगीला फोर्ड साहेबांच्या फेऱ्या वारंवार होऊ लागल्या. त्यांच्या या भेटीमुळे अनेक गोऱ्यांचं लक्ष टस्कगीकडे, त्याच संस्थेकडे वळलं. तेही टस्कगीला भेट देऊ लागले. टस्कगीच्या आतिथ्यशील वागण्याने, शिस्तबद्ध कारभाराने ते प्रभावित झाले. त्यांची सक्रिय सहानुभूती टस्कगीला मिळाली. टस्कगीला आर्थिक मदत मिळू लागली. एकदा वृत्तपत्राद्वारे त्यांची एकत्रित मुलाखत घेतली गेली. श्री फोर्डना त्यांनी आधीच सांगून टाकलं होतं फोर्डनी की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं डॉक्टर कार्व्हरच देतील. आमच्या दोघांचे विचार एकच असतात. एक निस्पृह, निरीच्छ, कर्मयोगी सहकारी लाभला म्हणून फोर्डना समाधान,
तर आपलं स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी आवश्यक ते दृष्टेपण आणि संपत्ती लाभलेला मित्र पाठीशी उभा राहिला म्हणून डॉक्टर कार्व्हर खुश. एक गर्भश्रीमंत तर दुसरा भूमिपुत्र, विश्वाचा स्वामी. या दोघांत आंतरिक भागीदारीबरोबर सामाजिक जबाबदारीची भागीदारी झाली. कामं दुपटीनं वाढली. या दोन्ही महापुरुषांना त्यांच्या या उतारवयात जणू उत्साहाचं उधाण आलं होतं. वेळ काळाची पर्वा न करता कार्य चालू होतं. आपापल्या नवनव्या कल्पना राबवून पाहत होते. आपल्या ढासळत्या तब्येतीची फिकीर न करता 80 वर्षाचे वृद्ध कार्व्हर आपल्या मदतनीसाला म्हणजे कर्टिसला घेऊन डिअरबॉर्नला हजर झाले. तेथे फोर्ड साहेबांनी आपल्या मित्रासाठी खास प्रयोगशाळा उभारली होती. त्या प्रयोगशाळेत टस्कगीतील गुरुशिष्य दाखल झाले. सांप्रती काय नवीन जन्म घेत आहे या उत्सुकतेने वृत्तपत्रकार, बातमीदार डिअरबॉर्नच्या प्रयोगशाळेभोवती घिरट्या घालत होते. एका सुदिनी त्या प्रयोगशाळेत डॉक्टर कार्व्हर यांनी कृत्रिम रबर जन्माला घातले. जन्म शुभ नक्षत्रावरचा होता. स्वस्तात मुबलक रबर उपलब्ध होऊ लागल्यानं अमेरिकन उद्योजकांना रबरासाठी दुसऱ्या देशांच्या तोंडाकडे पाहण्याचं कारणच उरलं नव्हतं. एका उन्हाळ्यात श्री फोर्डनी एक नवा उपक्रम आखला. टस्कगी शाळेत आपले 2 अधिकारी पाठवून काही विद्यार्थ्यांची निवड केली. त्या मुलांना फोर्ड मोटार कारखान्यात प्रशिक्षण देण्यात आलं. दक्षिणी काळ्यांना स्थलांतर करून डेट्रॉईटला जाण्याची गरज आता उरली नव्हती. आपल्या धनाचा प्रभाव फोर्ड साहेब जाणून होते. इथं तर काहीच नको, पण या भूमिपुत्राचं कौतुक करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी डॉक्टर कार्व्हरना एक घर बांधून द्यायचं ठरवलं. ते घर म्हणजे एक प्रासादही होऊ शकला असता, पण नाही. डॉक्टर कार्व्हरना घर हवं होतं ते त्यांच्या आईचं डायमंड ग्रोवमधलं होतं, तसं साधं लाकडी खोपटं. डॉक्टर कार्व्हरची मातृभक्ती बघून फोर्ड साहेबांचं हृदय भरून आलं. ते स्वतः देखील मातृभक्तच होते. उत्तमातील उत्तम लाकूड वापरून ग्रीनफील्ड येथे कार्व्हर भवन उभारलं गेलं. डॉक्टर कार्व्हरना कोण आनंद. एक साधी इच्छा पूर्ण व्हायला किती काळ जावा लागला होता. वयाच्या 80व्या वर्षी कार्व्हर आपल्या घरात राहायला गेले. घरात पाऊल टाकताना ते क्षणभर थबकले. आईच्या स्मृतीने त्यांचे डोळे पाणावले. फोर्ड साहेबांनी आपल्या मित्राला एक खास भेट दिली. फोर्ड साहेबांच्या मातेला तिच्या लग्नात माहेरून मिळालेल्या आहेरातील एक कपबशी मातेची स्मृती म्हणून त्यांनी जपून ठेवली होती. तीच कपबशी मातेची स्मृती म्हणून त्यांनी आपल्या दोस्ताला भेट दिली. दोघंही थोर मातृभक्त. 1938 साली एका सभेत डॉक्टर कार्व्हरांचं व्याख्यान होतं. एकानं डॉक्टर कार्व्हरांची ओळख करून दिली. सॉक्रेटिसला आपण श्रेष्ठ तत्त्वज्ञानी समजतो. तो म्हणत असे की मला एवढंच माहीत आहे की मला काहीच माहीत नाही. आज त्या कसोटीला उतरणारी एकच व्यक्ती या जगात आहे आणि ती म्हणजे डॉक्टर कार्व्हर. त्यांनाही काहीच माहीत नाही. त्यांचे आईवडीलच काय, पण त्यांची जन्मतारीखही त्यांना माहीत नाही. ज्ञानाच्या बाबतीत ते एवढंच म्हणतात की सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वराकडून त्यांना ज्ञान प्राप्त होते. यावर डॉक्टर कार्व्हर मिश्किलपणे उद्गारले, आज माझी खूप निराशा झाली. सभेतून माझी ओळख करून दिली जाते तेव्हा पूर्वी मला ज्ञात नसलेल्या कितीतरी गोष्टी नव्यानेच समजतात. आज मला तसं काहीच समजलं नाही. पण खरं म्हणजे आता त्यांना आपल्या व्यक्तिगत पूर्व इतिहासाचे काहीच वैषम्य वाटत नव्हतं. त्यांनी आपल्या समाजाला अनेक प्रकारच्या दास्यत्वातून आर्थिक, शैक्षणिक, काही अंशी सामाजिक मुक्त करण्यात यश मिळवलं होतं. त्यांच्या पूर्वजांचा हिशोब कधीच लागणार नव्हता. त्यांचं नाव तरी स्वतःचं कुठं होतं, पण भविष्यकाळ मात्र ही उणी भरून काढणार होता. इतिहासात त्यांना अढळ स्थान मिळालं होतं. त्यांना टस्कगीत येऊन 40हून अधिक वर्ष झाली होती. लोकांनी त्यानिमित्त समारंभ करण्याचं ठरवलं. डॉक्टर कार्व्हरांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी $2000चा निधी गोळा करून डॉक्टर कार्व्हरांचा ब्रॉन्झचा अर्धपुतळा तयार करवला.
आपल्याला भुकेच्या खाईतून वर खेचणाऱ्या आपल्या या बांधवांविषयी त्या लोकांना कृतज्ञता व्यक्त करायची होती. 2 जून 1937 रोजी त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. लोक त्यांना भेटत होते. डॉक्टरांच्या अंगावर तोच सूट होता, वर्गमित्रांनी प्रेमानं चढवलेला. वार्धक्यानं झुकलेले कारभार भरल्या नजरेने साऱ्यांशी बोलत होते. अगत्यानं चौकशी करत होते. रसायनशास्त्राच्या असाधारण वापराने त्यांनी अमेरिकेचे जीवनमान उन्नत केले. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून 1939 साली त्यांना रुझवेल्ट पदक अर्पण करण्यात आलं. 1940 साली फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी टस्कगीला भेट दिली. त्यावेळी वृद्ध कारभारना ते म्हणाले, तुम्ही एक थोर अमेरिकन आहात. तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत जे घडवलं त्यांना अवघ्या राष्ट्राला बळकटी मिळाली, शक्ती मिळाली. 1940 सालापर्यंत टस्कगी शाळेच्या इमारतींची संख्या 83 झाली होती. 200 विद्या विभागात मिळून 2000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. डॉक्टरांच्या अंगावर अजूनही तोच कोट होता. या हिवाळ्यात मात्र त्यांचे सहकारी श्री हॅरी ॲबट यांनी $125 खर्चून नवा कोट आणला. डॉक्टर कारभारांनी तो अंगावर चढवायला नकार दिला. मग श्री ॲबटनी हुकमी एक्का वापरला. सर, या कोटाला $125 पडले. ते पैसे तुम्ही फुकट घालवणार आहात का? उभ्या आयुष्यात आपल्या कपड्यावर सगळे मिळून $125 सुद्धा खर्च न केलेल्या प्राध्यापक डॉक्टर कारभारांनी तो कोट अंगावर चढवला मुकाटपणे. असे काही प्रसंग सोडले तर त्यांचे बाकी सारे साधेच असे. पहाटे 4 पूर्वी उठून फिरून आलं की त्यांचं काम सुरू होई, ते चांगले अंधारून येईपर्यंत. आत्यंतिक निकड असेल तेव्हा रात्र संशोधनाचं काम चालू असायचं. त्यांची प्रयोगशाळाही साधीच, प्रयोगाची साधनंही साधीच. त्यांना बघायला येणाऱ्यांची सतत रीघ लागलेली असे. त्यांचे ते अज्ञानाचे प्रदर्शन करणारे चौकस प्रश्न ऐकून डॉक्टर कारभारना वैताग येई. मग ते प्रयोगशाळेतून निघून जात. अशा वेळी डॉक्टर कारभारांच्या साध्या उपकरणांची अपूर्वाई वाटणारे बघे त्यांची उपकरणं पळवत. एखादं मडकं, दुधाची फुटकी बाटली किंवा असलंच काहीतरी. डॉक्टर कारभारांना मात्र हे कोडं उलगडत नसे. इथून असल्या वस्तू उचलून नेण्यापेक्षा कमी कष्टात त्यांना त्यांच्या घरी नाही का मिळणार त्या? मग हा उपद्व्याप का? पण पुन्हा बिचारे डबे, बाटल्या, मडकी गोळा करून आपली उपकरणं ते बनवीत राहत. पण डॉक्टर कारभारांना हे कसं कळावं की त्यांच्या हातची असलीच अधिकृत उपकरणं पळवण्यात त्या बघ्यांना प्रौढी वाटत असे. कोणाला त्यांच्या उपकरणाविषयी कुतूहल, तर कोणाला त्यांच्या निस्पृहतेबद्दल. ते पगारवाढ घेत नाहीत, संशोधनाचं मानधन घेत नाहीत, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. डॉक्टर कारभारांना लोकांना याचं का आश्चर्य वाटतं याचं गूढ वाटते. ते म्हणत, ईश्वर दत्त देणगीबद्दल मी लोकांकडून बक्षीस का घ्यावं? यावर अर्थदास म्हणे, तुम्ही जर असे पैसे घेतले असतेत तर त्याचा विनियोग तुमच्याच बांधवांसाठी नसता का करता आला? मी पैशाच्या मागे लागलो तर माझ्या बांधवांना विसरून गेलो असतो. ऑस्टिन कर्टिसने बरीच धावपळ करून एक योजना आखली. डॉक्टर कारभार यांचे गेल्या 50 वर्षातील कार्याचे दर्शन भावी पिढ्यांना घडावं म्हणून कारभार संग्रहालय उभारण्याच्या कामी तो लागला. भुईमूग, रताळी, रानगवत, टाकाऊ वस्तू, कंदमुळं, हस्तकला, झालरी, विणकाम इत्यादी अनेक विषयांवरील त्यांच्या कृती तेथे हारीनं मांडल्या गेल्या. तशीच त्यांची चित्र, अलाबामाची माती आणि आपल्या हाताची बोटं, एवढ्या साधनांनी उत्कृष्ट चित्र कशी साकारता येतात हे आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून देण्यासाठी तयार केलेल्या कलाकृती तेथे मांडल्या गेल्या. या चित्रांपैकी एक चित्र पॅरिसच्या लुक्झेमबर्ग गॅलरीनं विकत घेतलं आहे. हे कारभार संग्रहालय केवळ गतेइतिहासाची जंत्री बनू नये तर भविष्यकाळ घडविण्याचं काम शिक्षण घेण्याचं काम तिथे त्याचं साधन बनावं, दक्षिणेच्या भविष्याचा संदर्भ म्हणून त्याचा उपयोग व्हावा, अशा पद्धतीनं संग्रहालयाची उभारणी केली गेली.
मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.